सोलापुरात जाऊयात, तिकडे काय चित्र स्पष्ट होते पाहूयात। अगदी सोलापूरचं नेमकं चित्र महत्त्वाचं आहे महाराष्ट्र राज्यासाठी। इथं सोलापूरमध्ये झेडपीत काय एक्झिट पोल सांगतोय, सोलापुरात भाजपची एकाती सत्ता येण्याची शक्यता आहे आणि भाजपला सर्वाधिक 36 जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागा मिळतील अशी शक्यता आहे। सामचा हा एक्झिट पोल समोर आलेला आहे आणि याचे आकडे जे ते देखील आपण आता पाहूयात। आकडे नेमके काय सांगतायत ते बघा टेलिव्हिजन स्क्रीनवर। भाजपला 36, शिंदे सेनेला 7, तर एनसीपी अजित पवारांच्या पक्षाला 10 जागा मिळतील असं दिसतंय। काँग्रेसला 0, एनसीपी शरद पवारांचा जो पक्ष आहे त्यांना 9 जागा, इतरांना 6 जागा मिळतील असं दिसतंय। आणि संभाव्य सत्ता जी आहे सोलापुरात ती अर्थातच आपण बघतोय भाजपची असेल, कारण 25 जागा राखण्यात भाजपला यश येईल। पुन्हा एकदा झेडपी मध्ये भाजप सोलापूरच्या सत्तेत येईल असं चित्र आहे। तर सोलापुरामध्ये भाजप जिल्हा परिषदेच्या आघाडीत आपल्याला पाहायला मिळते। त्याचं नेमकं गणित काय असणार आहे, कारण काय असणार आहे, जाणून घेऊयात प्रतिनिधी भारत नागणे यांच्याकडून। सोलापूर जिल्हा परिषदेवर काँग्रेस राष्ट्रवादीची गेल्या अनेक वर्षापासूनची सत्ता आहे। ही सत्ता खलसा करण्यासाठी भाजपने यावेळेस मोठी कंबर कसली आहे। गेल्या 15 दिवसांमध्ये भाजपचे मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन भाजपच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले आहेत। या निवडणुकीमध्ये भाजप 36 जागा जिंकून आपला सत्तेचा झेंडा फडकावेल अशी परिस्थिती आहे। त्या पाठोपाठ शिवसेना 7 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवाराला गटाला 10 जागा, तर शरद पवार गटाला 9 जागा मिळतील अशी सध्याची सोलापूर जिल्ह्यातील परिस्थिती आहे। एकूणच निवडणुकीचं वातावरण पाहता या निवडणुकीमध्ये भाजपा सोलापूर जिल्हा परिषदेवर पहिल्यांदा झेंडा फडकवेल अशी सध्याची तरी या ठिकाणी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन राजू मिसासह भारत नागरे, साम टीव्ही न्यूज, सोलापूर।